एकच खांदा शोल्डर खूप दुखतो का? अगदी इतका की ब्लाउज किंवा शर्ट घालायला सुद्धा कठीण होऊन जातं. असं असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका. हे फ्रोझन शोल्डर असू शकतं. फ्रोझन शोल्डर मध्ये एक्झॅक्टली होतं काय? आपला जो शोल्डर जॉईंट आहे त्याची जी कॅप्सूल आहे त्याच्या सांध्याभोवतीचं जे आवरण आहे ते स्टिफ होऊन जातं, कडक होतं. त्यामुळे प्रचंड पेन होतं आणि सांध्याच्या हालचाली करणं कठीण होऊन जातं. सांधा जाम होतो. हा त्रास विशेषतः 40 ते 60 वयोगटामध्ये, ज्यांना डायबिटीस किंवा थायरॉइड आहे अशा व्यक्तींमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, आधी काही खांद्याला इंजुरी होऊन गेली असेल तर, किंवा एखादं ऑपरेशन झालं असेल तर त्याच्यानंतर जाणवू शकतो. याच्या लक्षणांमध्ये खांद्याची हालचाल करताना, खांदा वर नेताना प्रचंड वेदना होतात. अगदी इतक्या वेदना होतात की कपडे घालणं सुद्धा कठीण होऊन जातं. विशेष करून रात्री वेदना जास्त जाणवतात आणि हळूहळू खांदा स्टीफ एकदम जाम व्हायला लागतो. आयुर्वेदात याला अवबाहुक म्हणतात आणि वातदोषाची दृष्टी याच्यासाठी कारणीभूत असते. मग याच्यासाठी घरगुती उपाय करताना दिवसातून 15 ते 20 मिनिट खांद्याला गरम पाण्याच्या पिशवीने चांगलं शेकवून काढायचं. पेंड्युलम एक्सरसाइज किंवा वॉल क्लाइम्बिंग एक्सरसाइज तुम्हाला जितकं पेन सहन होईल तितक्याच प्रमाणात दिवसातून 2 ते 3 वेळा 5 ते 10 मिनिट काढून करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, खांदा सतत हलवत राहायचं, नाहीतर खांदा अजून जाम होऊन जातो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर अशी एक चूक शेअर करणार आहे जी प्रत्येक फ्रोझन शोल्डरचा पेशंट करतो आणि त्याने त्यांचा त्रास वाढतो. त्यामुळे आत्ताच फॉलो करा, सेव्ह करा आणि शेअर करा. थँक्यू.